श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा। 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। या दरम्यान जर आपल्या समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाहीत, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही, अशी जेव्हा भावावस्था होते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलण्याची इच्छा मनात प्रबळ होते। तेव्हा नेमके काय आणि कसे करावे। आयुष्यातील बहुतांश क्षेत्रात यश मिळावे, प्रगती व्हावी, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावे, कल्याण व्हावे, कुटुंब मुलांची प्रगती व्हावी, यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो, परंतु अनेकदा समस्या, अडचणी, संकटे एकामागून एक येतच राहतात। प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही। तेव्हा आराध्य देवतेला शरण जाऊन अनेकदा नवसही बोलले जातात। स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात, भक्तांच्या हाकेला धावून जातात, अडचणीतून सोडवतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या आश्वासनाची प्रचिती देतात। स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात, अशी आपली श्रद्धा आहे। म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलण्याची इच्छा मनात प्रबळ होते। तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा। अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो। यासाठी मोठी पूजा, होम हवन करण्याची गरज नाही। स्वामींना साधेपणा प्रिय आहे। सकाळी आंघोळ झाल्यावर घरात स्वामींसमोर बसावे, घरातील स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा अगरबत्ती लावा, स्वामींची मनापासून प्रार्थना करा, स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागा, संकटे समस्यांची गाऱ्हाणी मांडा, स्वामींना साकडे घाला, नवस बोलायचा आहे तो बोलून घ्यावा। स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता। तर स्वामींना नवस कसा बोलावा। स्वामींच्या मठात, घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो। नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा, तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा। नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा। यासोबतच स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराजा हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा। स्वामींसमोर नतमस्तक व्हा। स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे। श्री स्वामी समर्थ।